नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की खरीप हंगाम 2025मध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना सिबिलची अट लावू नका किंवा सिबिलचा कारणास्तव पीक कर्ज नाकारू नका, अन्यथा त्या बँकांवरती, त्या बँकेच्या शाखेवरती कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय बँकर समितीच्या 167वी बैठक सह्याद्री अतिथी काळावरती पार पाडलेली आहे. आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की बँकर समितीच्या बँकिंगमध्ये पीक कर्ज कशाप्रमाणे द्यावीत, त्यांचे दर काय असावेत, हे सर्व निश्चित करण्यात आलेले होते. परंतु गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात OTS घेण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात पुनर्गठन करण्यासाठी आलेले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज भरताना मोठ्या प्रमाणात विलंब झालेला आहे. त्यांच्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर हे डाऊन झालेला आहे आणि अशा शेतकऱ्यांचा सिबिल चेक करून जर पीक कर्ज देण्याचा प्रयत्न केला गेला तर बँकेच्या माध्यमातून ही पीक कर्ज दिली जात नाही. त्यांच्यामुळे आपण पाहिलं होतं की गेल्या 2 वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सिबिलची अट हटवण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात आले होते आणि या संदर्भातील आता पार पडलेल्या या 167व्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा हा एक निर्वाणीचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये 44,76,000 कोटी रुपयाचा पीक कर्ज वाटपच उद्दिष्ट घेण्यात आलेलं आहे. परंतु पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जरी मोठ्या प्रमाणात घेतलं असलं तरी सिबिलची अट असेल किंवा बँकांच्या माध्यमातून न दिली जाणारी कर्ज असतील किंवा इतर काही कारण असतील, पीक कर्जाचं वाटप हे 50% पर्यंत सुद्धा होत नाही आणि यांच्यामुळे पीक कर्जांच्या वाटपासाठी घेण्यात आलेले उद्दिष्ट जास्तीत जास्त पूर्ण करावं आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीयकृत बँकांनी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, अशा प्रकारे निर्देश सुद्धा बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं होतं की महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून आलेले मंत्री महोदय माध्यमातून असेल, रोख प्रतिनिधीच्या माध्यमातून असेल, पीक कर्जासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलेले आहे. त्यांच्यासाठी पाठपुरावा सुरू, परंतु या सर्वांमध्ये अडथळा ठरणारी एक सिबिलची अट आहे. आता तोंडी आदेश किंवा हे निर्देश जरी बैठकीत देण्यात आलेले असले तरी अग्रणी बँकेच्या माध्यमातून यांच्या संदर्भातील एक GR परिपत्रक जोपर्यंत बँकांना दिले जात नाही, तशा प्रकारचे निर्देश, तशा प्रकारे आदेश जोपर्यंत बँकांना देत नाही तोपर्यंत बँका या तोंडी आदेशाला, निर्देशाला मानत नाही. लवकरात लवकर अग्रणी बँकेच्या माध्यमातून या बँकांना तशा प्रकारचे निर्देश द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा हा मार्ग सुकर होऊन आहे अतिशय सोडा आणि शेतकऱ्यांना सध्या पीक कर्जाचं अतिशय निकड आहे आणि या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची होत असलेली ससेहेलपट शेतकऱ्यांना होत असलेला त्रास कमी करायचे असेल तर पावल लवकरात लवकर उचलायला पाहिजे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.